मेळघाटाची राजधानी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या धारणी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये इमारतीच्या स्वरूपात पांढऱ्या हत्तींचे बांधकाम सद्यस्थितीमध्ये NRHM निधी अंतर्गत शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून केले जात असल्याने जिकडे तिकडे निदर्शनास येत आहे। ज्यामध्ये धारणी तालुका वैद्यकीय कार्यालय इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे, साद्राबाडी, कळमखार, बिजुधावडी, बैरागड, हरिसाल या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये युद्धस्तरावर बांधकाम सुरू आहे। वास्तविक पाहता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधीच मोठमोठ्या इमारती निर्मनुष्य असल्यामुळे भंगार अवस्थेत आलेले आहेत, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थाने ओस पडलेली असून इतर इमारती सुद्धा कुठल्याही प्रकारच्या वापरामध्ये नसल्यामुळे भंगार झालेले आहेत। दुसरीकडे विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जात आहे। नवीन इमारतींचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले जात असून सदर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही काळातच ही इमारत पुन्हा भंगार अवस्थेत येणार असल्याची तीव्र शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। या इमारतीच्या बांधकामातील कार्यालय तब्बल 150 किलोमीटर दूर व कंत्राटदार सुद्धा अमरावती जवळील असल्यामुळे अधिकारी व कंत्राटदाराचे घनिष्ठ आर्थिक नाते जुळल्याचे असल्याची सदर चर्चा सुद्धा जोर पकडत आहे। ही कामे केवळ मजुरांच्या भरोशावर ठेवून संपूर्ण कोट्यावधींची कामे वाऱ्यावर सुरू आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही। कोणतेही अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता या कुठल्याही कामावर हजर राहून ते काम तांत्रिक दृष्ट्या पाहत असल्याचे अद्यापही निदर्शनास आलेले नाही। परिणामी सदर कामामध्ये अनेक लहान मोठे गैरप्रकार समोर येत आहे। NRHMच्या कामाचा निकृष्ट दर्जा व कामामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी अभियंता कपले यांना प्रतिक्रिया करिता संपर्क साधल्यानंतर संबंधित कंत्राटदार जे दबंग प्रणालीचे व अत्यंत कमी बुद्धीचे असल्यामुळे त्याने आपल्या पैशाच्या जोरावर पत्रकारांना धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला। जे करायचे असेल ते करा असे अत्यंत खालच्या शब्दामध्ये ते बोललेले आहेत। यावरून त्या कंत्राटदाराची दादागिरी लक्षात येते। ही दादागिरी केवळ अधिकाऱ्यांनी कमिशन पोटी अभय दिल्यामुळे शक्य झाल्याचे दिसून येते, अन्यथा अशा व्यक्तींना संविधानातील नमूद नियमांनी चांगलेच रडारवर घेऊन त्यांची गुंड प्रवृत्ती जाग्यावर आणता येऊ शकते। अशा या समाजकंटकांवरती वरिष्ठ प्रशासनाने कार्यवाहीचा दणका देण्याची गरज असून ही कार्यवाही केव्हा केली जाते हे पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।